आजकाल महाराष्ट्र किंवा भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगातच डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील वाद, नातेवाईकांचे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांशी वाद, कर्मचाऱ्यांवर हल्ला इत्यादी बातम्या दररोजच वृत्तपत्रामधून व समाज माध्यमांमधून बघायला ऐकायला मिळतात। एकूणच काय तर डॉक्टर रुग्ण हे संबंध बिघडत चालले आहेत असे जाणवते। पूर्वी आपल्या देशात डॉक्टरांना देवस्वरूप मानले जायचे, परंतु जेव्हापासून हॉस्पिटलला सर्व्हिस इंडस्ट्री मानले गेले व रुग्णांना उपभोक्ता समजले गेले, तसेच कंझ्युमर प्रोटेक्शन अंतर्गत डॉक्टर रुग्ण संबंध आले, तेव्हापासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे। त्याची अनेक कारण असू शकतात। अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत व त्याकरिता डॉक्टर रुग्ण सुसंवाद कसा साधता येईल, तसेच त्यांचे संबंध सुधारून त्याचा फायदा रुग्णांना व पर्यायाने समाजाला कसा होईल, याच हेतूने या परिसंवादाचे आयोजन 26 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता IMA हॉल, कॅम्प रोड, अमरावती येथे IMA तर्फे करण्यात आले आहे। IMA अमरावती तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज तर्फे येत्या 26-27 जुलैला विदर्भस्तरीय मेडिको लीगल परिषदेचे आयोजन केले आहे। याच कार्यक्रमांतर्गत डॉक्टर रुग्ण संबंध या विषयावर नागरिकांकरिता खुल्या चर्चा सत्राचे आयोजन केले आहे। या चर्चा सत्रामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शोभा पोटोडे, लॉ कॉलेजच्या प्राचार्या ॲडव्होकेट वर्षा देशमुख, डॉक्टर अमित कविमंडन हे मार्गदर्शन करणार आहेत। या चर्चा सत्रामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती व अध्यक्षा डॉक्टर अलका कुथे यांनी केले आहे। मी डॉक्टर अलका कुथे, इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष। त्यासोबतच नुकतीच होऊ घातलेली 26 आणि 27 जुलै या दोन तारखांना होऊ घातलेली न्याय वैद्यकीय परिषद अर्थात मेडिको लीगल कॉन्फरन्स ॲट झोनल लेवल, त्याची आयोजन अध्यक्ष। हा कार्यक्रम सर्व डॉक्टरांना आजच्या काळातले जे लॉज आहे किंवा नियम आहे त्याबाबत अपडेट करण्याकरता आम्ही आयोजित आहे। आणि यामध्ये विविध शहरातील तज्ज्ञ डॉक्टर जे मेडिको लीगल एक्सपर्ट्स आहेत ते आमच्या डेलिगेट्सला मार्गदर्शन करणार आहेत। उद्देश मुळी हा आहे की आजच्या काळात जे आम्हाला प्रॅक्टिस करता लागणारे कायदे आहेत त्याबद्दलचं सखोल ज्ञान आम्हाला असायला हवं, जेणेकरून पेशंट सेफ्टी इज डॉक्टर सेफ्टी। पेशंट सुरक्षित असेल तर डॉक्टर सुरक्षित असेल, त्याबाबत आम्ही योग्य काळजी घेऊ आणि आमच्यामुळे पेशंटचं कल्याणच होईल आणि त्याचं जे आम्हाला आत्मिक समाधान मिळेल त्यासाठी म्हणजे कुठलंच बक्षीस नाही। त्यासोबतच आम्ही एक खुला चर्चासत्र कार्यक्रम घेतला आहे, पब्लिक फोरम ज्याला आपण म्हणतोय। त्याचे मॉडरेटर्स डॉक्टर जयंत पंढरीकर आणि डॉक्टर शुभांगी मुंदळ आहेत। तर यामध्ये आम्ही डिफरंट रोटरी क्लबचं देखील कोलॅबोरेशन घेतलं आहे। तसंच या पूर्ण कॉन्फरन्समध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजची पण आम्ही मदत घेतलेली आहे। आणि या जो पब्लिक फोरम किंवा खुल्या चर्चासत्रात आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप याबद्दल विसंवादाकडून सुसंवादाकडे असं म्हटलं तर हरकत नाही की जे काही रिलेशनशिप मधल्या काळात बिघडलेली आहे किंवा त्याच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला, तो दुरावा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू। याकरता आम्ही हा पब्लिक फोरम 26 तारखेला इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, कॅम्पला जो आहे त्या ठिकाणी ठेवला आहे। मला अशी इच्छा आहे की त्यानिमित्ताने सगळ्या तज्ज्ञांनी या अधिवेशनाला यावे, सोबतच जनमानसांनी देखील त्यांच्या मनात जी डॉक्टरबद्दलची काही नकारात्मक भूमिका असेल तर या पब्लिक फोरमच्या माध्यमातून ती भूमिका एक प्रकारे स्पष्ट होईल आणि दोघांमध्ये जे नातं आहे ते अधिक दृढ पक्क होईल जसं पूर्वी होतं, अशी मी अपेक्षा बाळगते। आणि आपण सर्व आमच्यासोबत आहातच, याबद्दल आपल्याला धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।